आंदोलन पुन्हा सुरू झालं, पर्रीकरांच्या विरुद्ध सुरू झालं. कारण आंदोलन हे कुठला पक्ष सत्तेवर आहे त्याच्यावर अवलंबून नव्हतं, सिद्धांतावर अवलंबून होतं. आणि मातृभाषा टिकली पाहिजे, दोन्ही मराठी आणि कोकणी याच्याकरता आंदोलन. स्वर्गीय भिकूभाई आंग्रे या आंदोलनात अगदी सक्रिय राहिले त्या सुरुवातीच्या काळात. भारतीय जनता पार्टीच्या सरकारातल्या लोकांनी आम्हाला फसवलेलं आहे, जनतेच्या आकांक्षांशी विश्वासघात केलेला आहे. आता गेले 8 महिने ही मराठी सहभाषा नाही हे सिद्ध करण्यासाठी काय केलेलं आहे आणि पुरावे नको तेवढाच पुरावा पुरेसा आहे. 8 महिन्यापूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी ज्या मुलाखती घेण्यात आल्या त्या मुलाखतींमध्ये जवळजवळ आपले 40,000 पोरं निरनिराळ्या पदांसाठी, पोस्टसाठी मुलाखतीला बसले. त्या मुलाखतीला जी प्रश्नपत्रिका काढण्यात आली आणि आता चालू आहे, त्या प्रश्नपत्रिकेत 80% गुण इंग्रजीला, कुणाचं लांगुल चालन करण्यासाठी, कुणाला अधिक हस्तक्षेप करता यावा म्हणून 80% गुण दिले असतील, कोकणीला राजभाषा म्हणून फसवलं 20 गुण दिले, मराठीला काढून टाकली, म्हणजे पूर्णपणे उच्चाटन केलं. मराठी नावाची गोष्ट आता सरकारी नोकऱ्यात नाही. 2,500 उमेदवारांची निवड झाली आणि तोंड घेऊन मुख्यमंत्री सांगतात त्याच्यातले 2,000 जे आहेत ते मराठीचेच विद्यार्थी आहेत. म्हणून मराठी कच्ची करता काय तुम्ही? मराठी जर एवढी प्रभावी जर असेल ते शिक्षण का बंद करता, शाळा का बंद करता, आणि तुमची भूमिका मराठी विरोधी का? तुम्ही तोंडाने एक शब्द का बोलत नाही आणि कच्ची करण्याचा प्रयत्न कसा करता? हे कोणीतरी विचारलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे. तो विचारतच आहोत आम्ही. परंतु आता या शाळा ज्या आहेत, आता लोक आता पालक विचार करायला लागलेले आहेत की 80% गुण इंग्रजी आणि 20% जर कोकणी असेल. त्यांनी आणि एक गोष्ट जाहीर केली प्रमोद सावंतांनी, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या पोरांमध्ये पात्रता जरी असली, तुमच्या मुलांकडे जरी निवासी दाखला 15 वर्षाचा असला तरी त्यांना नोकरी मिळण्याची गॅरंटी नाही. ते कोकणी परीक्षा पास झाले पाहिजेत. आम्हाला प्रश्न नाही, कोकणीला समान ठेवा ना, 50 गुण ठेवा आणि 50 गुण मराठीला ठेवा, तो प्रॉब्लेम नाही. तुम्ही 80 गुण म्हणजे कोकणी प्रेमी भांडोत किंवा न भांडोत त्याला कदाचित हेच वाटलं असतं, बरं झालं मराठीचं उच्चाटन झालं, तो कोकणीचा इन्सर्ट आहे, अपमान आहे तो. म्हणजे 80 गुण हे अजूनही म्हणजे मातृभाषा चालवणारा सरकार असं सांगतं, ते सरकार खूप सांगतं, तिकडे ते अमुक गोष्टी सांगतं, म्हणजे गोमातेचं पूजन वगैरे करतात आपल्या देशात आणि दुसऱ्या दिवशी ते घोषणा करू शकतात त्याच तोंडातून, मारण्याची तोंड नाहीत दोन, एकाच तोंडातून सांगू शकतात की आपल्या बांधवांना इथे गोव्यात जे गोमांस भक्षण करतात त्यांना कुठल्याही पद्धतीने गोमांस कमी पडू देणार नाही ही घोषणा ते दुसऱ्या दिवशीच करतात. ते सिद्धांताच्या गोष्टी बोलतात आणि सिद्धांताची पायमल्ली सगळ्यांच्या समोर, लाचारांच्या समोर करतात. आपला समाज लाचारच आहे. स्वाभिमानी जनता अजून शिल्लक आहे आपल्यासाठी, ती घाबरत नाही. अशा प्रकारच्या मराठीच्या जाज्वल्य प्रेमापुढे एकत्र यायला घाबरत नाही. पण अनेक जण घाबरतात, जणू काही सरकारच त्यांना पोसत आहे. त्यांच्या 4 पिढ्या सरकारने पोसलेल्या आहे आणि आता पुढच्या 4 पिढ्या सरकार पक्षच पोसणार आहे. अशा पद्धतीचं हे करून आपला मातृशक्ती वर्ग, आपला तरुण वर्ग हा लाचार बनलेला आहे, बनवला गेलेला आहे. ही गोष्ट जी आहे हा मोठा खतरा आहे बाहेरनं. मी डॉक्टर हेडगेवार शिक्षण संस्थेशी संबंधित आहे प्रारंभापासून, त्याच्या स्थापनेपासून. शाळा चालतात आमच्या ठिकठिकाणी. मराठी शिकण्यासाठी पालकांची ऍडमिशनसाठी रांग लागते. 200, 250 ऍडमिशन नव्या शाखातही परतून लावावी लागतात. म्हणजे बाबा जागा नाही बसायला वगैरे असं सांगावं लागतं. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक ही मराठी माध्यमाची शाळा सगळीकडे चालतात. त्या शाळांवर आज अशी पाळी या सावंत सरकारने, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, ते जर खरेच मराठी प्रेमी असतील तर जा विचारला पाहिजे. तर आज हा प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेतून मराठी डावलली गेली आणि आता ते घोषणा करतायत आम्ही आमचं सरकार समान वागणूक देतो मराठी आणि कोकणीला. म्हणजे कोणत्या तोंडाने ते धाडस करू शकतात मला माहित नाही. आणि हे आंदोलन झाल्यानंतर आपल्या तोंडाला पानं पुसली गेली. आता नवीन हे चालू आहे, सगळं नवं सरकार आहे. आता नवं सरकार म्हणजे तेच सरकार गेल्या 14 वर्षांपासून आता आहे भारतीय जनता पार्टीचं. त्याच्यातली स्थित्यंतर मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो. मराठीवर त्या काळी अन्याय झाला ज्यावेळेला केंद्रात आणि गोव्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं राज्य होतं. अन्याय म्हणजे डिस्टिंक्शन मिळवणारा विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ पैकीच्या पैकी मार्क घेणारा विद्यार्थी जर अत्यंत दारुणपणे फेल झालेला असेल तर आपण काय म्हणणार आहोत त्याला? पण हे विचित्र आहे, हे अकल्पित आहे, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. आणि त्यामुळे मराठी अत्यंत प्रभावी सगळ्या निकषांवर राजभाषेच्या उतरणारी भाषा. त्याचा मी पुनरुक्ती करत नाही, कारण इथे सांगितलेलं आहे शिकणारी मुलं अधिक मराठी, पेपर मराठी, वाचणारे वाचन मराठी, प्रसिद्ध होणारी पुस्तकं मराठी, 120 ग्रामपंचायतींनी ठराव केले मराठी, 11 पैकी 8 ग्रुप्सनी ब्लॉक्सनी ठराव केले मराठीच्या समर्थनार्थ आणि 11 पैकी 8 नगरपालिकांनी ठराव केले मराठीच्या समर्थनार्थ. हे सगळं आहे. डिस्टिंक्शन मिळवणारा विद्यार्थी जो आहे त्याला राजकीय हेतू मागे ठेवून नापास करून टाकतो. आणि आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आला, परत पानं पुसण्यात आली आपल्या तोंडाला, सहभाषा हा दर्जा दिलेला आहे गुळमुळीत असं जाहीर केलं गेलं आणि आपण आनंदात होतो सहभाषेचा दर्जा मिळाला. सहभाषा याचा अर्थ आहे, लक्षात ठेवा, कुठल्याही राज्यात देशातल्या सहभाषा नावाची गोष्टच नाही. इथे फसवण्यासाठी सहभाषा हा शब्द त्यांनी घेतला. सगळीकडे ऑफिशियल लँग्वेज, म्हणजे जर मराठीला समान दर्जा जर द्यायचा असेल तर कोकणी आणि मराठी या ऑफिशियल लँग्वेजेस असं म्हणावं लागतं. तो दर्जा दिला गेलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला सलग फसवण्यात आलं. आणि एक विशेष गोष्ट आहे, एक कटकारस्थान आहे. मराठी पुढच्या 20 वर्षात खलास करायची आणि वेगळी संस्कृती आणायची या ठिकाणी, ज्याला बलात्कार संस्कृती म्हणतात. म्हणजे गोव्याची संस्कृती भारतीय संस्कृती नव्हे, ती पोर्तुगीज पूर्व काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे. अनेक राज्य करत होते त्यावेळेला, भारतीय राज्य करत होते. पोर्तुगीजांपासून आपला इतिहास सुरू झाला नाही, परंतु एक नवी संस्कृती निर्माण करून लोकांसमोर आणणे, तिला मी बलात्कार रेप कल्चर म्हणतो, बलात्कार संस्कृती म्हणतो. ही बलात्कार संस्कृती हळूहळू इकडे आणण्याच्या दृष्टीने मराठी जर अडसर ठरत असेल, अडथळा ठरत असेल, ती मराठी खलास केली पाहिजे. पोर्तुगीजांनाही जे जमलं नाही आणि शेवटच्या दिवसात पोर्तुगीजांनी आपण स्वतंत्र होण्यास 8 महिने असताना 1960 साली अँटोनियो ओलिव्हेरा सालाझार या हुकुमशहाला पोर्तुगीजांच्या पार्लमेंटमध्ये मराठी ही गोव्याची भाषा आहे
आणि त्यामुळे इथल्या गोव्यातल्या इस्ताद इंडिया सरकारने पूर्ण समर्थन दिलं पाहिजे अशा प्रकारचा ठराव त्या पोर्तुगीजांना ज्यांनी जुलूम केले आणि अत्याचार केले आपल्यावर धर्माच्या नावाने धर्मच्छल केला इथे त्यांना ते करावं लागलं. कारण राज्य करायचं असेल तर मराठीला मान्यता दिल्याशिवाय राज्य करता येत नाही. बहुसंख्य मराठी आहे, सगळीकडे मराठी आहे. या पद्धतीचा व्यवहार त्यावेळी राहिला. त्याच्यानंतरची स्थिती आपलं सरकार, आता पोर्तुगीजांचं सरकार नाही, आता आपलं सरकार आहे. म्हणजे सहजगत्या हा विषय जो आहे हा यायला पाहिजे, कारण त्यांनी मान्य केलेला आहे. पर्रीकरांनी विरोधी पक्षनेता असताना बोडगेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात 10,000 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात ठराव मांडला मराठी समर्थनाचा. त्यावेळी लालकृष्णजी अडवाणी हजर होते. त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला, श्रीपाद नाईकांनी अनुमोदन दिलं. त्याच्यावर भाषणं ॲडव्होकेट मनोहर अडवईकर, गोविंद पर्वतकर वगैरे ही श्रेष्ठी मंडळी जी आहे भाजपमधली त्यांनी भाषणं केली. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता असताना मनोहर पर्रीकरांनी ठराव मांडला, मराठी राजभाषा केली पाहिजे म्हणून ठराव मांडला. विरोधी पक्षात असताना सत्तेत आल्यावर सत्तेचं राजकारण, नीच हलकट राजकारण जे आहे हे सुरू झालं. अल्पसंख्याकवादी म्हणजे तुष्टीकरणाचं राजकारण सुरू झालं. हिंदू समाजाला गृहीत धरायचं, टेक यू फॉर ग्रांटेड, आणि काही करायचं नाही त्याप्रमाणे. हा विषय मातृभाषा रक्षणाचा विषय हा हिंदूंचा विषय नव्हता, हा या देशातल्या राष्ट्रीय जनतेचा विषय होता. अनेक ख्रिश्चन बांधव अत्यंत राष्ट्रप्रेमी आहे. त्या कोंकणी गाव आहे त्या ठिकाणच्या जवळजवळ सगळ्या ख्रिश्चन जे आहे यांच्या अंतःकरणात भारत देश अजून जिवंत आणि जागृत आहे. भारताबद्दलचं प्रेम आहे अजून. अनेक लोक होऊन गेले, अनेक सत्याग्रही. या सत्याग्रहात गोवा मुक्तीसाठी त्यांनी भाग घेतला. परंतु हे सगळं असताना देखील आपल्या सरकारने ज्या कारणासाठी आंदोलन चाललं होतं आणि भिकूभाई आंग्रेंसारखे अध्वर्यू या आंदोलनात सहभागी होते, त्या आंदोलकांच्या तोंडाला सत्तेत आल्यावर पानं पुसली आणि म्हणून परत आंदोलन सुरू झालं. ते सोडा, ते परत आंदोलन जे सुरू झालं त्याचा फटकाही सरकारला भोगावा लागला 2017 साली. त्यावेळी पर्रीकर संरक्षण मंत्री होते, आपल्या देशातले नेते होते, म्हणजे फक्त गोव्यापुरते मर्यादित नव्हे, आणि गोव्यातले श्रेष्ठ नेते, श्रेष्ठतम असं ज्यांना म्हटलं जावं अशा पद्धतीची सूत्र आणि सन्मान त्यांचा होता. इलेक्शन निवडणूक त्यांनी विनय तेंडुलकरांच्या हातात दिली नाही, पक्षाच्या अध्यक्षाच्या हातात दिली नाही. निवडणुकीची सगळी सूत्र मनोहर पर्रीकरांनी आपल्या हातात घेतली. आणि सत्तेत आल्यावर त्यावेळेला जे त्यांनी केलं होतं म्हणजे मराठी कोकणीला हे करून त्यांच्यावर इंग्रजीला चढवून, इंग्रजीला काँग्रेसवाल्यांनी जे केलं नव्हतं त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे ठेवून चर्चच्या सगळ्या इंग्लिश शाळांना ग्रंथ देण्यात आल्या. म्हणजे काय केलं नेमकं त्यावेळेला आता लक्षात येतं. शाळा ज्या धडाधड बंद पडत आहेत मराठीच्या, त्या मराठीच्या पालकांना किंवा कोकणीच्या पालकांना त्यांनी आमिष दाखवलं की चला तुमच्यासाठी इंग्रजी जर शिकायचं असेल तर इंग्रजी शिक्षण मोफत करून टाकतो. कारण ग्रंथ देणे म्हणजे शिक्षण मोफत करणे असा त्याचा अर्थ होतो. आणि तेव्हापासून आणि त्याच्या पूर्वीपासून होत होती, परंतु गळतीचं प्रमाण वाढत गेलं. शाळा 13 वर्ष 14 वर्ष बंद पडत आहेत. 200 शाळा बंद पडल्या या भारतीय जनता पार्टीच्या. मी राजकीय बोलत नाही, मी अभ्यासक आहे या गोव्यातल्या परिस्थितीचा. मी गेली 60 वर्ष सक्रिय आहे, मैदानावर खडा आहे, घरात बसून राहणारा शिक्षक नव्हे, आणि त्यामुळे याचा अभ्यास करावा लागतो. आणि जी गोष्ट त्यांनी केली नव्हती याच्या अगोदर त्याचा परिणाम असा झाला याच्यामुळे इंग्रजी ग्रंथ देण्याचा की पर्रीकरांनी घोषणा केली होती, मी लोकप्रिय आहे, मी सर्व देशाचा नेता आहे, त्यामुळे लोक मला मानतात, त्यामुळे लोक आता मला 28 सीट्स देतील, 28 आमदारांना निवडून आणणार. लक्षात ठेवा 2017चं निवडणूक जी आहे पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली लढलेली, त्या निवडणुकीत लोकांनी भाजपचं पानिपत केलेलं आहे. हा इतिहास आहे. मुख्यमंत्र्यांसह 7 मंत्र्यांना घरी पाठवलं, हा इतिहास आहे. 13 जण निवडून आले होते भारतीय जनता पार्टीचे, आणि 13 जण हा जनतेचा प्रताप होता. जनतेच्या आकांक्षा जर तुम्ही तुडवायला लागला तर आम्ही तुम्हालाही तुडू. पर्याय काय आहे, मग कोण आहेत, कोणाला द्यायचं तो विचार तुम्ही न केलेला बरा. तुम्ही जे सत्तांतर झालेला माजलेला जे आहात तुमचा नशा उतरवलाच पाहिजे. या न्यायाने जनतेने मतदान केलं. त्यावेळेला हळूहळू मतदार भारतीय जनता पार्टीचे मराठी प्रेमी आहे 80%. हिंदू मतदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, ही हिंदू पक्ष म्हणून मानलं जातं. मी म्हणायला तयार नाही आज जी स्थिती त्या पक्षाची आहे ती, हे माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु त्यावेळेला 13 जण निवडून आले, आणि कडबोळ सरकार जर केलं नसतं, काँग्रेसमधून काँग्रेसवाले जर उचलून विकत घेऊन सरकार जर केलं नसतं, तर आज नावालाही म्हणजे कुंकुवालाही आधार नसता. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. लाचार लोक कुठेही जातात, सत्ता मिळाली, पैसा मिळाली, लाच मिळाली की कुठेही जाण्याची मेंढरांची तयारी असते. त्याप्रमाणे सरकार झालं. आणि तीच म्हणजे 2017ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या अधःपतनाची सुरुवात आहे. हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मान्य करतील. विचार केले, आचार केले, सिद्धांत केले, सगळं केलं, आणि काँग्रेसने केलं नव्हतं. एवढ्या प्रकारे काही गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत. मला सांगू द्या, मला बाकी लागत नाही तुम्ही किती पैसे केले वगैरे. आज हा माझा मुद्दा आहे, तो सगळ्याचाच मुद्दा आहे. खरं म्हणजे लाचलुचपतखोरी जी आहे, जमिनी खाण्याचा प्रकार जो आहे, हा सगळ्यांचाच मुद्दा आहे. परंतु दिशा वेगळी होऊ नये म्हणून मराठी आंदोलन जे आहे त्याच विषयापुरता मी सीमित राहतो. त्यांनी काय केलं, मराठीची विदरणा कशी केली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने. त्यांनी शाळा ज्या आहेत म्हणजे सुरुवातीला आश्वासनं दिली, 17 लाख रुपये नवी शाळा मराठी काढली, मराठीला 17 लाख रुपये, कोकणीची काढली 17 लाख रुपये ग्रँट देणार, एकदम 12 लाख देणार, आणि नंतर दरवर्षी 1-1 लाख करत. त्याच्यातली एक फुटकी कवडी देखील 2012 सालानंतर मराठी आणि कोकणी माध्यमाला मिळालेली नाही. सगळ्या सवलती दिलेल्या एकही दिली नाही. हे फसवण्यासाठी होतं, हे विश्वासघातासाठी होतं. त्याचा मी साक्षीदार आहे. मी जे भोगलेलं आहे जवळून ते कुणी अन्य माणसाने भोगलेलं नसेल. हे सगळं केलं त्यांनी. त्याच्यानंतर लक्षात घ्या, मराठीला गेली 8 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शाळा बंद पडत आहे. 200 शाळा बंद पडल्या. त्या शाळा हे सावरू शकत नाहीत. मध्ये विद्याभारती गोवा म्हणून आमची संस्था आहे, त्या संस्थेने 50 शाळा बंद पडलेल्या घेतल्या, 2, 5, 4 संख्या असलेल्या, आणि त्या शाळा नुसत्या जगवल्या नाही, त्या फुलवल्या. 2-3 संख्येच्या शाळा या 80-85 ॲव्हरेज संख्येच्या शाळा केल्या. लुईझिन फालेरो परत आल्यानंतर लुईझिन फालेरोने त्या सगळ्या शाळा काढून घेतल्या, आणि त्याच्यातल्या सगळ्या शाळा फक्त कातुर्ली तुयेची शाळा जर सोडली तर बाकी शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत. ते झालं. भाजपने काय केलं ते बघा. म्हणजे त्यांनी
त्यावेळेला एकाही शाळेला परवानगी नाही गेली 8 वर्ष. एक म्हणजे ग्रँट नाही, कोट्यावधी रुपये इंग्रजी माध्यमासाठी गेले. मराठीकडून पालकांना लक्ष तिकडे वळवण्यात आलं, इंग्रजीकडे वळवण्यात आलं. कारण अनुदान उगाच दिलं नव्हतं. अनुदान हे अल्पसंख्याकांच्या मतासाठीची मतं बाप जन्मात त्यांना कधी पडलेली नाही आणि पुढच्या बाप जन्मात त्यांना कधी पडणार नाही. अशा लोकांसाठी, या लोकांच्या अंतःकरणाला वेदना आणि छेदना देऊन कसला कार्यभाग भाजपने साधला मला कल्पना नाही. परंतु त्यावेळी म्हणजे परवा शाळा बंद पडतात, पोकळी निर्माण होते मराठीची. ती पोकळी भरून काढण्यासाठी ज्यादा शाळा पाहिजेत मराठीच्या, त्या काढायला परवानगी नाही. एकही मराठी आणि कोकणी शाळा त्यानंतर निघालेली नाही. त्यामुळे हे जसं झालं, आणखी एक गोष्ट केली. 400 रुपये पर स्टुडंट पर मंथ, एका महिन्याला दर विद्यार्थ्या मागे 400 रुपयाची अनुदान योजना होती मराठीसाठी. सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर, प्रमोद सावंत, त्या माणसाने ही योजना पहिल्यांदा म्हणजे मोठं कृतकृत्य झाले ते, त्याने ही योजना बंद करून टाकली. त्याने आर्थिक नाडी जी आहे मराठीची ही आवळण्याचा प्रयत्न केला, आवडलीच त्यांनी ती. मराठीला मातीमोल करून सोडलं. त्यानंतरच्या काळात आता पलीकडच्या याच्यात आणि उदाहरण खरं म्हणजे उशीर झालेला आहे म्हणून सांगत नाही, माझ्या मुद्द्यांकडे जातो. शेवटी त्यांनी की भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आलं 2012 साली मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली, ते जुन्या सरकारच्या विरोधात लढून आलं. या व्यासपीठावर सभा झाल्या 2 सभानं, आणि शेवटी मीच बोलायचो त्याही सभेत. तर त्या सभा ज्या झाल्या, वातावरण ढवळून निघालं. त्याच्यात सगळे भारतीय जनता पार्टी वाले देखील आमच्या बरोबर होते की इंग्रजी अनुदान जे दिलं जाणार आहे ते थांबलं पाहिजे, कारण ते मराठी आणि कोकणी या दोन्ही मातृभाषांना घातक आहे, अशी भाषणं दिली त्यांनी. ते मराठी मतांवर निवडून येतात अशी गॅरंटी आम्हाला आहे. अशा 30 आमदारांना, मंत्री, मुख्यमंत्री धरून सगळे यांना निवेदनं देण्यात आली. पैकी एकानेही तोंड शून्य डिग्री देखील उघडलं नाही. फक्त एक जीत आरोलकर, हे मांजऱ्याचे आमदार, त्याने कसं बसं प्रश्नोत्तराच्या तासाला जर प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यावर चर्चा करण्याची बांधिलकी नसते. चर्चा नाही, तुम्ही नुसता उपस्थित करता तेवढ्या पुरताच, त्याच्यावर चर्चा नाही, निर्णय नाही, आवाहन नाही, ठराव घेतले वगैरे असं नाही. अशा पद्धतीने त्यांनी जेमतेम मराठीचं राजभाषा आंदोलन हा प्रश्न तिथे विधानसभेच्या विषयावर मांडला. त्यांचं अभिनंदन केलं आपण.